नमस्कार, मी ज्योती. आज आपण पाहणार आहोत खमंग अशी खुसखुशीत 2 किलो चकलीची भाजणी कशी तयार करायची. चकलीसाठी 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे चकलीची भाजणी आणि दुसरी म्हणजे तेलाचं मोहन. ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित जमल्या की समजून जायचं चकली ही खुसखुशीत होणारच. येथे मी किलो आणि वाटीचं दोन्हीही प्रमाण सांगणार आहे. चला तर मग भाजणीसाठी लागणारे साहित्य बघूया. येथे मी 1 किलो जुना तांदूळ घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून आणि उन्हात वाळवून घेतलाय. साधारणतः 4 वाटी. हरभरा डाळ अर्धा किलो म्हणजेच साधारण 2 वाटी. मूग डाळ 250 ग्रॅम साधारण 1 वाटी. उडीद डाळ 125 ग्रॅम साधारण अर्धी वाटी. पोहे 100 ग्रॅम साधारण 1 वाटी. साबुदाणा 50 ग्रॅम साधारण पाव वाटी. धने 10 ग्रॅम साधारण 2 मोठे चमचे. जिरे 20 ग्रॅम साधारण 4 चमचे. ओवा 5 ग्रॅम साधारण 1 चमचा आणि बडीशेप 5 ग्रॅम साधारण 1 चमचा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला कढई ठेवून बारीक गॅसवर तांदूळ चांगले कडकडीत हलकासा रंग येईपर्यंत खुरपूस भाजून घेऊ. म्हणजेच तांदळाचा दाणा तोंडात टाकताच कडक लागला की समजून जायचं तांदूळ चांगले भाजून झालेत आणि तांदळाचा कलर पण थोडा चेंज होतो. तांदूळ भाजून झाल्यावर डायरेक्ट परातीमध्ये न टाकता एका कॉटनच्या कपड्यावर काढून घ्यायचे. कारण भाजलेले तांदूळ किंवा डाळी डायरेक्ट परातीमध्ये काढल्यानंतर गरम याने त्याला घाम सुटतो. मग चना डाळ किंवा मग हरभऱ्याची डाळ पण अशी मस्तपैकी खुरपूस भाजून घ्यायची. नंतर मूग डाळ पण अशीच बारीक गॅसवर भाजून घ्यायची आणि उडीद डाळ पण अशीच कलर चेंज होईपर्यंत मस्तपैकी खुरपूस भाजून घ्यायची. पोहेसुद्धा असेच कडकडीत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे. साबुदाणा पण बारीक गॅसवर मस्त असा फुलेपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचा. हे सर्व साहित्य भाजताना थोडा वेळ लागला तरी चालेल, पण हे साहित्य वेगवेगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. मग धनेसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे. जिरंसुद्धा तळतळेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. चकली ही खमंग आणि खुसखुशीत येण्यासाठी चकलीची भाजणी ही व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे. नंतर बडीशेप आणि ओवासुद्धा असाच मस्तपैकी भाजून घ्यायचा. अशा प्रकारे ह्या सर्व डाळी हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि कॉटनच्या एका कपड्यावर गार होण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवायचं. कपड्यावर का टाकायचं? कारण ह्या गरम गरम भाजलेल्या डाळी ज्या असतात ना त्या डायरेक्ट परातीमध्ये टाकल्यानंतर त्या परातीला घाम सुटतो. म्हणजे ही भाजणी आहे ना मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळे भाजल्यानंतर कॉटनच्या एका कपड्यावर टाकायची. हे बघा अशा प्रकारे तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मूग डाळ, पोहे, धने, साबुदाणा, बडीशेप, ओवा आणि जिरे हे मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आणि गार झाल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि गिरणीमधून ही भाजणी मस्त अशी दळून आणायची. चला तर मग मी तुम्हाला किलो आणि वाटीचं दोन्ही पण प्रमाण सांगितलेलं आहे. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा गरम गरम चकल्या तयार करा.